आज जी या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. बघा, PM किसान नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु एक मोठी आट या ठिकाणी मधामध्ये घालण्यामध्ये आलेली आहे. बघा, शेतकऱ्यांना आता PM किसान महासन्मान निधी योजनेचे या ठिकाणी हप्ते जमा होणार आहे. तर बघा, नमो शेतकरी योजनेमध्ये देखील वाढ झालेली आहे. पहा, नमो शेतकरी योजनेमध्ये देखील वाढ झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता खूप मोठी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. बघा, एकदाच या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2 रकमा जमा होणार आहे. पहिली म्हणजे की एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली जी काही योजना आहे नमो किसान महासन्मान निधी, आणि दुसरी म्हणजे की PM किसान सन्मान निधी जे नरेंद्र मोदी यांच्याकडून या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. बघा, दोन्ही योजनेचे पैसे या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार. तर नेमकं शेतकऱ्याला हे पैसे कधी जमा होणार, केव्हा जमा होणार? परंतु पहा, नमो शेतकरी जी काही योजना आहे आणि PM किसान सन्मान निधी जी काही योजना आहे त्याच्यासाठी एक मोठी आट मधामध्ये घालण्यात आलेली आहे. त्या अटीची पूर्तता जर शेतकऱ्याने केली नाही, पहा, त्या अटीची पूर्तता जर शेतकऱ्यांनी केली नाही तर त्याला दोन्ही पण हप्ते या ठिकाणी मिळणार नाही. बघा, दोन्ही बी हप्ते शेतकऱ्याला मिळणार नाही जर शेतकऱ्यांनी हे एक मोठे काम जर केले नाही. चला तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ की शेतकऱ्याला नेमकं 2 हप्ते मिळण्यासाठी कोणती प्रोसेस करावी लागणार आहे आणि किती रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे, आणि पहा, जी रक्कम केव्हा या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच छोट्याशा 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे. बघा, तर मग या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जे काय नमो किसान आणि PM किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते आहे हे यूट्यूबवर अनेक या ठिकाणी फेक अफवा पसरत आहे. बघा, फेक अफवा म्हणजे की असं सांगितलं जाते की उद्या या ठिकाणी शेतकऱ्याला हप्ता मिळणार. पहा, उद्या शेतकऱ्याला हप्ता मिळणार, परवा शेतकऱ्याला हप्ता मिळणार. आता नेमकं प्रश्न सर्वात मोठा हा आहे शेतकऱ्याचा, नेमकं हप्ता मिळणार कधी? बघा, तर मग या ठिकाणी तुम्हाला याच प्रश्नाचे या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी उत्तर मिळणार आहे की तुम्हाला हा हप्ता नेमकं कधी मिळणार. आता बघा शेतकरी मित्रांनो, ॲग्रीटॅक केंद्र सरकारने शेती क्षेत्रासाठी सुरू केलेली एक डिजिटल व्यापक या ठिकाणी व्यवस्था आहे. या प्रणाली अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट फार्मर ID प्रदान केली जाते. हा ID म्हणजे शेतकऱ्याची डिजिटल ओळख असून भविष्यात सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी हे जी काय ID आहे ती आवश्यक आहे. आता तुमचा सर्वात मोठा मुद्दा, जे मोठे तुम्हाला काम करायचे आहे ते म्हणजे की फार्मर ID कार्ड. पहा, फार्मर ID कार्ड जर तुमच्याकडे जर असेल तर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम निश्चितच या ठिकाणी जमा होणार आहे. आता फार्मर ID कार्डचे फायदे बी खूप मोठे आहे. जे काय तुम्हाला कर्ज देखील मिळत होते, पीक कर्ज, याच्यामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला पीक कर्जामध्ये पण या ठिकाणी वाढ मिळणार आहे. तर मग या ठिकाणी आता PM किसान नमो शेतकरी योजनेचा हप्ता का खरंच शेतकऱ्याला मिळणार आहे ते देखील एकदा पाहून घेऊया. आता या ठिकाणी शेतकरी मित्रांनो, बघा, किसान सन्मान निधी योजनेचा 20व्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती. बघा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारा 20वा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता मागील 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी या ठिकाणी जमा झालेला आहे. शेतकऱ्याला तो हप्ता मिळाला आहे. आता बघा, नियमानुसार दर 4 महिन्यांनी 2000 रुपये या ठिकाणी ते 3 हप्ते या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला मिळतात. बघा, आता 2,000 रुपये असे शेतकऱ्याला मिळत होते. परंतु पहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक केलेली मोठी घोषणा म्हणजे की शेतकऱ्याला आता नमोचे या ठिकाणी 2500 रुपये मिळणार. म्हणजे की बघा, वाढ झालेली आहे नमो शेतकरी योजनेमध्ये. यावेळी 20वा हप्ता मिळवण्यासाठी ॲग्रीटॅक ID अनिवार्य आहे. बघा, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काम फार्मर ID कार्ड या ठिकाणी गरजेचे आहे, तरच तुम्हाला दोन्ही पण हप्ते या ठिकाणी मिळणार. आता हे जाणून घ्या की नेमकं नमो किसान आणि PM किसानचा हप्ता शेतकऱ्याला कधी मिळणार. आता बघा शेतकरी मित्रांनो, स्मरणपत्र PM किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता अखेर बघा मे अखेर म्हणजे की बघा मे महिन्याचा जो काय शेवट आहे, मे महिन्याचा शेवट म्हणजे की 28 तारीख. बघा, 28 तारखेनंतर म्हणजे की बघा जून महिना, आता जून महिना पण या ठिकाणी लागू शकतो. ज्याप्रमाणे आपल्याला मिळालेली जी काय माहिती आहे त्या माहितीनुसार बघा, आता जून महिन्याची जी काही 1 तारीख आहे, 2 तारीख आहे, जून महिन्याचा या ठिकाणी पहिला आठवडा किंवा मे महिन्याचा शेवटचा लास्ट आठवडा. बघा, 20वा हप्ता अखेर किंवा जूनच्या सुरुवातीला अपेक्षित आहे. बघा, वेळीच ॲग्रीटॅक ID मिळून या लाभापासून वंचित राहू नका. बघा, फार्मर ID कार्ड मिळून घ्या, नाहीतर या लाभापासून या ठिकाणी तुम्ही वंचित देखील राहू शकता. आता बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला
फार्मर आय डी कार्ड मिळायचं असेल तर ते ऑनलाईन पण या ठिकाणी निघते. CCI जे काही केंद्र आहे तिथे पण या ठिकाणी जाण्याची गरज पडू शकत नाही. आता नेमकं हे हप्ता तर शेतकऱ्याला मिळणार, परंतु एक काम देखील करावं लागणार, तेव्हाच हा हप्ता शेतकऱ्याला ठिकाणी मिळणार. आणखीन एक काम आहे. आता पहा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हे हप्ते तुमच्या खात्यावर जर मिळवून घ्यायचे असतील तर तुम्हाला मोठे काम या ठिकाणी करावे लागणार. आता बघा, जे काय पहिले शेतकऱ्याला काही हप्ते रखडले होते बघा, PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पहिले जे काही हप्ते आहे ते शेतकऱ्याचे रखडले आहे बघा, रखडलेले आहे. तर त्यांना या ठिकाणी काय करावे लागणार पहा, त्यांचे जर त्यांनी स्टेटस जर चेक केले तर हप्ते या ठिकाणी पडलेले दाखवितात, परंतु त्यांना या ठिकाणी हप्ता मिळालेला नाही, म्हणजे की ते हप्ते या ठिकाणी रखडलेले आहे. आता रखडलेले हप्ते पुन्हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जर मिळवून घ्यायचे असतील तर एक सर्वात महत्त्वाचे काम ते म्हणजे की पोस्ट बँक बघा, पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट बँक एकच आहे. या बँकेचे तुम्हाला खाते उघडायचे आहे. जर तुम्ही पोस्ट बँक किंवा पोस्ट ऑफिस बघा, या ठिकाणी आपण नाव लिहून पण या ठिकाणी सांगूया. आता जे काय पोस्ट बघा, तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा पोस्ट बँक तर कळलंच असेल, तर याचे या ठिकाणी तुम्हाला खाते उघडायचे आहे. म्हणजे की जे तुमचे रखडलेले हप्ते आहे बघा, खूप महत्त्वाची प्रोसेस आहे. ज्या शेतकऱ्याचे हप्ते रखडले आहे त्यांना या ठिकाणी पोस्ट बँकचे खाते उघडून KYC करायचे आहे. म्हणजे की जे काय रखडलेले हप्ते आहे ते पुढील जेव्हा कधी नमोचा हप्ता पडेल किंवा PMचा हप्ता पडेल तेव्हा या ठिकाणी सर्वच हप्ते शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकदाच्या ठिकाणी जमा होतील. आता महत्त्वाचे काम तर शेतकऱ्याला हे रखडलेले हप्ते तर मिळणारच, परंतु शेतकऱ्यांनी आता KYC देखील करायचे आहे बघा. ज्यांचे हप्ते मिळत आहे त्यांनी KYC देखील करणं गरजेचे आहे. जर शेतकऱ्यांनी KYC केली नाही तर ते ह्या हप्त्यापासून वंचित देखील या ठिकाणी राहू शकतात. आता बघा शेतकरी मित्रांनो, यूट्यूबवर अनेक या ठिकाणी अफवा सुटलेला आहे की नमो किसान महासन्मानीचा हप्ता या ठिकाणी उद्या मिळणार बघा, नमोचा हप्ता उद्या मिळणार, परंतु असं नाही. आता नमोचा हप्ता नेमकं किती मिळणार पहा, नमोचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी 2500 रुपये मिळू शकतो. आता 2500 रुपये मिळण्यामागचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला मोठी घोषणा केली होती. त्या घोषणेची पूर्तता आता ते करणार आहे आणि 2500 रुपयाप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्याला नमोचा हप्ता मिळणार आहे. 2500 किंवा 3000 रुपये या ठिकाणी मिळू शकतो, म्हणजे की जवळपास 5000 रुपये दोन्ही हप्त्याची या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे. आता शेतकरी मित्रांनो पहा, या ठिकाणी जे काय अफवा सुटलेला आहे ते या ठिकाणी फेक यूट्यूबर आहे, चुकीचे यूट्यूबर आहे, जे की शेतकऱ्याला चुकीच्या बातम्या या ठिकाणी सांगत आहे. तर अशा यूट्यूबरपासून सावधान राहा. जी काय खरी माहिती आहे त्याच माहितीवर या ठिकाणी विश्वास ठेवा. म्हणजे की बघा, जर तुम्हाला नमो किसान महासन्मान निधी योजनेची संपूर्ण जर अपडेट जर मिळवायची असेल तर पहा, तुम्हाला आपल्या चॅनलवर संपूर्ण आणि खरी अपडेट या ठिकाणी मिळत आहे. आता शेतकऱ्याचे संपूर्ण डाऊट पूर्ण झाले आहे. तुम्हाला फार्मर ID सर्वप्रथम काढायचे आहे, नंतर या ठिकाणी KYC देखील तुम्हाला करावी लागणार आहे. आणि ज्यांचे हप्ते रखडले त्यांना या ठिकाणी शेतकऱ्याला जे काय पोस्ट ऑफिसचं खातं आहे ते देखील या ठिकाणी उघडायचे आहे. म्हणजे की बघा, शेतकऱ्याला 5000 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. तर ही सर्वात मोठी शेतकऱ्याची आनंदाची बातमी आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आजची अपडेट. धन्यवाद.